भगवते वासुदेवाय. अध्याय 14. ओम श्री परमात्मने नमः. अथ 14. श्लोक 1 आणि 2. श्री भगवानुवाच. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानाय ज्ञानमुत्तमम्. यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञानांतीलही अतिउत्तम ते परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत. ते ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत. भावार्थ. संसारात न गुंतता संसार कसा करावा? संसार करताना परमार्थ कसा करावा? हे 2 प्रश्न असतात. या अध्यायात भगवंतांनी याचा परामर्श घेतला आहे. आपल्या प्रकृतीनुसार आपण कसे वागतो ते सांगितले आहे. या अध्यायाचे नाव गुणत्रय विभाग योग असे आहे. रज तम सत्व हे गुण आणि त्यामुळे होणारी राजस तामस सात्विक वृत्ती असा याचा विचार आपण सहसा करत नाही. ओढून ताणून न पटणाऱ्या गोष्टी केल्या की त्या नीट होत नाहीत आणि केल्याचे समाधानही मिळत नाही. माणूस त्रिगुणांमुळे कसा वागतो हे समजलं तर आपल्याला स्वतःला आणि इतरांनाही ओळखता येईल. त्यामुळे आपण दोष देऊन त्रास करून घ्यायची गरज नसते. कारलं कडू असतं, यात कडू असणं हा कारल्याचा गुणधर्म आहे. त्यात चांगलं वाईट काही नाही. माणसाचेही तसे असते. काही गोष्टी उपजत असतात. नेहमी मुद्दाम करत नाही, म्हणूनच दोष देऊ नये. श्लोक 3 आणि 4. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः. तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. शब्दार्थ. अर्जुना, मी महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. हे कौंतेया, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. भावार्थ. प्रत्येक जीव हे जीवाशिवाचे मिलन आहे. नैसर्गिक म्हटलं तरी दैवी. जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही. लावलेल्या झाडाला कळी येईल इथपासून पीक हाती येईल की नाही इथपर्यंत जगनियंत्याच्या इच्छेनुसार सर्व चालते. अंकुरणारी जमीन आणि मोकळे आकाश दोन्ही वाढीसाठी गरजेचे असते. ईश्वराची शक्ती आणि सृष्टीचे सृजन दोन्हीही लागतच. अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. संजीवनी मराठे यांची ही कविता लहानपणी वाचली असेल. देव आपला पिता आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. पिता म्हणजे काय? जन्माला आल्यापासून भार जो वाहतो तो पिता. बोलून दाखवत नसला तरी आपली काळजी घेतो तो पिता. तो रडल्यावर डोळे पुसत नाही तर डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घेतो. आई जपते, वडील लक्ष ठेवतात. तवा गरम असेल तर आई सांगते चटका बसेल, हात लावू नको. वडील म्हणतात एकदा चटका बसला तरच चटका म्हणजे काय आणि हात का लावायचा नाही हे कळेल.
वडिलांच्या छायेत राहून माणूस अनुभव घेतो, चटके सोसायला शिकतो. ते आहेत ही भावना धीर देणारी असते. मदत घेण्यापेक्षा माझ्या मुलांना सारे जमले पाहिजे असे त्यांना वाटत असते. वडील कर्तृत्व जागवतात, स्वावलंबी करतात, व्यवहार शिकवतात. आई भार वाहते, वडील भार वाहायला शिकवतात. प्रसंगी कठोर वागतात पण खंबीर बनवतात. कृष्ण म्हणतो, अरे रडत काय बसलास, लढ, युद्ध कर. तो डोळे पुसत नाही, सांत्वन करत नाही. तो म्हणतो, रडण्यासारखं, निराश होण्यासारखं काही नाही, उठ आणि युद्धाला तयार हो. पिता सांगतो, रडायची गरज नाही, उठ आणि काम कर. मुलगा अभ्यास करत नसेल, काम करत नसेल तर वडील स्वतःला वाईटपणा आला तरी ओरडतात. जगात टिकायचं असेल तर स्वतः हातपाय हलवायला हवेत हे त्यांना कळत असतं. मुलाने आत्मनिर्भर व्हावे हीच त्यांची अपेक्षा असते. चुकलं तर शिक्षा देणारे वडील आणि वाईट वाटलं तर धीर देणारी आई आहे, म्हणून जग नीट चाललं आहे. व्यवहार कसा पाळावा, खंबीरपणे कसे वागावे याची जाणीव निसर्गतःच वडिलांना जास्त असते. ते त्या दृष्टीने वागवतात. नात्यात कसे वागायला हवे याची आईला अधिक जाणीव असते. ती तसे संस्कार देते, माफ करते, तडजोड करते, भावनेने विचार करते. माणसासाठी दोन्ही आवश्यकच आहे. देव परीक्षा घेतो आणि कणखर बनवतो. सृष्टी आई बनून धीर देते, बळ देते, मागे उभी राहते. हे दोघे सदैव आपल्या बरोबरच असतात. श्लोक 5 ते 8. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नातिद् ज्ञानसंगेन चानघ रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् तमस्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. शब्दार्थ. हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. हे अर्जुना, त्या 3 गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो. रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो त्या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो. सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो. भावार्थ. त्रिगुणांबद्दल एक समज असा आहे की सत्वगुण चांगला. माणसाने सात्विक असावे, खावे, प्यावे, वागावे या 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे माणसाच्या उपजत आवडीनिवडी एकदम अचानक बदलत नाहीत. दुसरी म्हणजे 3 गुणात सत्वगुणाला वाखाणलेले असले तरीही सत्वगुणही बंधनकारकच आहे. त्रिगुणात्मक अवस्था ही आदर्श अवस्था मानली जाते. अशा व्यक्ती दुर्मिळ असतात. त्यामुळे माणसातले त्रिगुण ओळखावे कसे याची काही लक्षणे, खुणा आहेत. एखादे कार्य करायचे आहे तर सात्विक माणूस म्हणतो की हे कार्य करण्यात माझा वेळ चांगला जाईल, नवीन ओळखी होतील, माहिती मिळेल. खूप शांततेने तो ते काम पार पाडतो. आईचा आशीर्वाद, गुरुची पुण्याई म्हणून असे काम मिळाले या समाधानाने तो ते काम करतो. काम मिळालं म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो. राजस व्यक्ती म्हणते की मी हे काम करायला हवे, त्यामुळे माझा मान वाढेल, पैसा मिळेल. हे काम मिळाले हे माझे भाग्य. किती दिवस मला असे काम हवेच होते. खूप गाजावाजा करून तो ते काम करतो. फार फुशारक्या मारत करतो. हे काम स्वीकारून मीच उपकार केलेत असे भासवतो. तामसी माणूस अत्यंत नाईलाजाने ते काम स्वीकारतो.
पोटापाण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणून करतो. त्यात चालढकल करतो, नीट माहिती करून न घेता करतो, संथपणे करतो. कुरकुर करतो की किती कसा त्रास होतोय. कोणत्या तरी जन्माचे पाप म्हणून हे काम करावे लागते असे त्याला वाटते. आदळआपट शिव्याशाप देत ते तो काम उरकतो. शांत आणि संथ यामध्ये फरक आहे. शांत म्हणजे कटकट न करता आणि संथ म्हणजे रेंगाळत. काम एकच असते, व्यक्ती बदलली की दृष्टिकोन बदलतो. माणसाची वृत्ती ही संस्कार, प्रकृती, स्वभाव, परिस्थिती इत्यादीमुळे वेगळी बनते. सगळं माहीत असले तरी नकळत माणूस या पद्धतीनेच वागतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.